लागत नाही. जंगलामध्ये मी चंदनाचं झाड आहे, त्याचा सुगंध इतरत्र दरवळत असतो. प्रथमेश बॅटिंगसाठी आल्यानंतर त्याला सांगावं लागलं नाही. त्याची बॅटिंग आपण पाहू शकतो. व्हॉट अ परफॉर्मन्स. पुन्हा एकदा लिडिंग एज होते, मात्र तिथे वाचला जातो. मी म्हणेल ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर टॉप एज घेतल्यानंतर संधी होती यष्टीरक्षकाला, मात्र आपण पाहिलं तोपर्यंत चेंडू जातोय फ्लाइंग स्लिपच्या मार्फत. तिथे बॉल कॅरी केला जातो. एक धाव मैदानामध्ये अवगत झाल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती 11. बॅटिंग आपण पाहिली तर प्रथमेश बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईकवरती आहे. स्ट्रायकिंग एंडवरती तुषारला आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर मिस्टर गणेश. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा फुल फटका, सुपर फटका आहे. चेंडू एक टप्पा घेतल्यानंतर जाईल 4 धावांसाठी. हा देखील येतोय चौकार. पहिलं षटक महागडं षटक आपण पाहतोय. जास्तीत जास्त धावा लुटण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय आणि पहिल्याच षटकामध्ये हल्ला बोल होतोय तो म्हणजे फलंदाज. एका साईडून प्रथमेश आहे तर दुसऱ्या साईडून धावत्या गंगेमध्ये हात धुण्याचा प्रयत्न तुषारच्या मार्फत केला जातोय. त्याच्या बॅटमधून देखील येतोय चौकार. येस, आपण पाहिलं तर खो खोचा राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्याच्यावरती नजरा असतात आणि ज्याने आपलं नाव उंचावरती नेऊन ठेवल्या. अगदी बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर तो देखील कामगिरी करतोय. अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेला. सावधान स्ट्रोक लेट कट तिथे खेळला गेला. एक धाव मैदानामध्ये अवगत केली. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली जाते 16 या आकड्यावरती. पहिलं षटक थोडासा महागडा ठरतो तो म्हणजे गणेश जाधव आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी आला होता. पॉवर प्लेचं षटक वारंवार मी चर्चा करत असतो कारण की अग्निपरीक्षा असते ती म्हणजे गोलंदाजाची. आणि या परीक्षेमध्ये आपण पाहिलं तर सर्रास ठरत असताना फलंदाज प्रथमेश आणि तुषार. पुन्हा एकदा सुपर फटका, यॉर्कर चेंडू होता. ज्या पद्धतीने आपण पाहिलं फटका ट्रॅव्हल होता डीप मिड विकेटच्या दिशेने. अगदी सुईमधून जसा धागा ओवला जातो त्या पद्धतीने हा शॉट सिलेक्शन आपण पाहिलं तर गॅप तिथे शोधून काढला प्रथमेशने. तदनंतर 4 धावा आपल्या नावावरती अवगत केल्या आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती म्हणजे 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. म्हणजे आपण पाहिलं तर प्रथमेशकडे जर गाडी असेल तर नक्की 4थ्या आणि 6व्या गेअरवरती ती गाडी चालवत असताना मात्र बॅटिंगमध्ये आपण पाहिले तर ज्या पद्धतीने भूक आहे आपण पाहिली प्रथमेशची आणि तुषारची बॅटिंग. मात्र प्रथमेशचं वारंवार नाव घेतलं जाईल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्याची भाषा आपण पाहिली तर षटकार आणि चौकाराची भाषा आत्तापर्यंत प्रथमेशने मैदानामध्ये दाखवलेली आहे. चर्चा नक्की केली जाईल. तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत. पहिला चेंडू 10:29 मैदानामध्ये टाकण्यात आलेला आहे. तर 20 मिनिटांचा अवधी आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला स्पीडअप घ्यायचा. 45 मिनिटांमध्ये आपण पाहिलं तर ही मॅच संपवायची आहे. दोन्ही संघांना वारंवार कॉल केला जाईल. तुमच्याकडे वेळ कमी आहे. वेळेवरती तुम्ही गोलंदाजी करायची आहे. तर बॉलिंग मार्कसाठी आपण पाहिलं तर ॲज अ कॅप्टन मिस्टर विकास जाधव बॉलिंग मार्कसाठी तयार आहे. तिथे वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तर 20 धावांसाठी तिथे खर्ची झालं. तदनंतर पॉवर प्लेच्या षटकाचा टाळा तिथे खोलला जातो आहे. पॉवर प्लेचं आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण पॉवर प्लेच्या षटकानंतर तिथे सजवलं जातं ते म्हणजे फाईन लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण सरसवलेलं असताना सजवून घेतलेलं असताना स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो मिस्टर तुषार याला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मिस्टर प्रथमेश. बॉलिंग मार्क मिस्टर विकास. संघाची धावसंख्या 20. ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न केला जाईल तिथे तुषार याच्यासाठी. पहिला चेंडू आपण पाहतोय मिस्टर विकासच्या मार्फत. येस, आपण पाहिलं तर स्वीप फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत्या. जर सरळ बॅटने तुमच्यासाठी धावा येतात तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर नक्की दुसऱ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा बॉलर आपण पाहिलं तिथे तयार होतं. पुन्हा एकदा आपण पाहिलं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. ते 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर नक्की चर्चा करेल तो म्हणजे प्रथमेश. कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अक्षरशः षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडणारा प्रथमेश आणि तुषार. या षटकामध्ये 2 चेंडू तुषारच्या माध्यमातून निर्धाव जातात. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातो कारण की 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर या दुसऱ्या चेंडूवरती पुल फटका म्हणजे फाईन लेगचं क्षेत्र निवडत असताना तुषारला आपण पाहिलं मात्र तो फसला जातोय आणि तेच साधलं क्षेत्ररक्षण सरसावत असताना. पुन्हा सुरेख फटका आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण असताना या दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण केला जातोय. तर या 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचवली जाते.
दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आत्तापर्यंत 3 चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकामध्ये झालेला आहे. या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या, तर म्हणजे विकास जाधव याने. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. ब्रेक लावण्याचा प्रयत्न, धावसंख्या अडवण्याचा, थांबून ठेवण्याचा, जखडून ठेवण्याचा प्रयत्न विकासच्या मार्फत केला जातोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाव कंप्लीट करत असताना पंचांचा इशारा येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी हा येतोय तुषारच्या बॅटमधून खणखणीत चौकार. हा चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन उभारत्या, ती जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती, 26. चर्चा केली होती 3 चेंडूंची. 3 चेंडूवरती 2 धावा खर्च करणारा गोलंदाज, हेच आहे क्रिकेट. एका चेंडूवरती चर्चा केली जाते गोलंदाजाची, तर दुसऱ्या चेंडूवरती चर्चेला उधाण आणतो तो म्हणजे फलंदाज. अक्षरशः सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट मैदानामध्ये बघायला भेटतंय. पुन्हा एकदा टान्स बदलून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सेम आहे फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, बॉल कॅरी करेल, एकच धाव हाताला लागेल आणि या एका धावेवरती शांत बसावं लागेल. तर एका धावेनंतर धावसंख्या 27 वरती आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालेला आहे आणि 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीने प्रथमेश आणि तुषार मैदानामध्ये पार्टनरशिप करतोय, तर पार्टनरशिपच्या जोरावरती आपण पाहिलं तर 27 धावांची मजल स्कोरबोर्डवरती ॲड झालेली आहे. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील, तो म्हणजे विकास जाधव यांचा अराउंड द विकेट. येस, चेंडू पडल्यानंतर गुडलेनचा चेंडू होता. फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र आपण पाहिलं तर बॉडीचा वेध तिथे घेतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. सुरेख गोलंदाजी, कौतुक करेल या गोलंदाजाचा. एक चौकार नक्की 4थ्या चेंडूवरती इथे आलेला आहे. तदनंतर कमबॅक केला. आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करून ज्या पद्धतीने आकडून ठेवलं, जखडून ठेवलं फलंदाजांच्या पायामध्ये आणि हातामध्ये, ज्या पद्धतीने बेड्या ठोकल्या आणि संघाची धावसंख्या अवघी जाऊन पोहोचली ती म्हणजे 28च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये जो संघ सरासरी आपण पाहिलं तर 20 धावसंख्या स्कोरबोर्डवरती ॲड केली ज्या संघाने, त्या संघाला इथे ब्रेक लावण्यामध्ये यशस्वी झाला तो म्हणजे विकास जाधव. 6 चेंडू 8 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे विकासने. कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं, कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने अनुभव मैदानामध्ये बघायला भेटला विकास यांचा. त्याच अनुभवाच्या जोरावरती फलंदाजाला इथे थांबवण्यामध्ये यशस्वी झाला विकास. चला स्पीडअप घ्यायचा विनंती करतो. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहू शकतो प्रशांतला आणलं जात्या. विकासची कामगिरी पाहिली तर विकासची देखील सुरेख कामगिरी, मात्र प्रशांतला इथे पहिला चेंडू आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग होता. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतं. दुसऱ्या धावेची तमाम शंका मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. तर या 2 धावेनंतर नक्की चित्त्याच्या चप्पळाईचं उदाहरण मैदानामध्ये बघायला भेटलं, ते म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट. कमेंटमेंट आणि ॲक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या दुसऱ्या धावेमध्ये बघायला भेटला. दुसऱ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा 20 शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर वारंवार यॉर्कर चेंडू टाकला जातो. फेकी सुरेख आहे. बॉलर एंडकडे फेकी केली जाते. एक धाव तिथे थांबवली जाते, मात्र एका धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचतो तो म्हणजे 31च्या घरामध्ये. गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. चाणक्य गोलंदाजी तिथे केली जाते. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केलं जाते. मोठ्या फटक्यासाठी तिथे प्रयत्न केला जातोय दोन्ही फलंदाजांकडून. तिसरा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सुरेख फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षण तिथे थोडासा बावचळतोय, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. हा देखील येतोय डीप फाईन लेगच्या दिशेने. आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने हा चौकार येतोय आणि या चौकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 या आकड्यावरती, 35. याच्या आधीच्या षटकाचा विचार केला तर ज्या पद्धतीने 6 चेंडूमध्ये एक चौकार तिथे विकासने खर्च केला, तदनंतर या षटकामध्ये प्रशांतची गोलंदाजी आपण पाहिलं तर याच्या आधीचे 2 चेंडू जे ऑफस्टम्पच्या बाहेर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर त्या 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च झाल्या आणि तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं फटका सुरेख होता, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत झाली आणि तिथे 4 धावा खर्च झाल्या. चौथ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा प्रशांत तयार होतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा पिचिंग आहे. कव्हर फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कॅच तिथे सोडली जात्या. ही संधी होते प्रशांतची, मात्र आपण पाहिलं थोडासा नाराज असेल. 3 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक केलं जाईल रनिंग बिटवीन द विकेटचं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कॉल, कम्युनिकेशन आणि ॲक्शन या तिन्ही गोष्टी खेळपट्टीवरती बघायला भेटत असताना त्या म्हणजे प्रशांत आणि तुषारच्या मार्फत. पार्टनरशिप आपण पाहिली तर पार्टनरशिप देखील बिल्ड होताना दोन्ही फलंदाजांची. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, ऑफस्टम्पच्या बाहेर वारंवार पिचिंग केलं जाते. आता मात्र फसण्याचा प्रयत्न जरूर होता. गोलंदाजाने नक्की फसवलं होतं तिथे तुषारला, मात्र आपण पाहिलं तर कॅच सुटली जाते तिथे तुषारची पॉईंटच्या दिशेने.
पुन्हा एकदा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय, कोण बदलतो आपण पाहिलं तर फसला जातोय. नक्की गोलंदाज थोडासा नाराज होतोय पॉईंटच्या दिशेने असलेल्या क्षेत्रक्षणावरती, मात्र कमबॅक करतोय. एक चौकार आल्यानंतर आपण पाहिलं ज्या पद्धतीने प्रशांत मैदानामध्ये कमबॅक करतोय, ज्या पद्धतीने चेंडूवरून जादूची बोटं फिरवतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 38 या धावसंख्येवरती 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालेला आहे. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. फुलटॉस चेंडू, खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न, नो बॉल पंचांचा इशारा येतोय. एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील पूर्ण होता. नो बॉल आपण पाहिलं तर येस पंचांचा इशारा येतो. नो बॉलचा फ्री हिटचा चेंडू असेल, टर्निंग पॉईंट असेल. आत्तापर्यंत जी गोलंदाजी सुरेख आणि मधुर चालू होते, जी गोलंदाजी आत्तापर्यंत आपण पाहिली तर पूर्णपणे प्रशांतने आपल्या नावावरती 5 चेंडू करून घेतले होते. मात्र या चेंडूवरती नो बॉल आल्यानंतर आपण पाहिलं तर 3 धावा खर्च होतात. धावून घेतलेली 1 धाव, नो बॉलची 1 धाव, 3 धावा. फ्री हिटचा चेंडू प्रथमेशसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे आपण पाहिलं तर 1 धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. कॅच नक्की कॅरी केली असती तर रनआउटच्या स्वरूपामध्ये तुषारला माघारी पाठवलं असतं. डेंजर झोनला नक्की तुषार होता आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावरती. 42 लॉस ऑफ अ 0 विकेट. पार्टनरशिप आपण पाहिली ज्या पद्धतीने आत्तापर्यंत 18 चेंडूमध्ये सरासरी 40 धावांची पार्टनरशिप आत्तापर्यंत प्रथमेश आणि तुषारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. टीम मीटिंग घ्यायची नाही आहे, विनंती करेल टीम मीटिंग घ्यायची नाही आहे, स्पीडअप घ्यायचं आहे आपण. चला स्पीडअप घ्यायचा. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती करेल, एंट्री गेटवरती सॅनिटायझरची सुविधा केलेली आहे, त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. मास्क परिधान करायचं आहे, सोशल डिस्टन्स ठेवायचा, या सर्व गोष्टींचं पालन करून आपण मैदानामध्ये उपस्थित राहायचं. आयोजकांची वारंवार आमच्यापर्यंत सूचना येत्या. कोविड-19चे नियम सध्या पाळून हे आयोजन भरवण्यात आल्या, तर त्या सर्व नियमांना आपण पाळायचे. ते सर्व नियम, सोशल डिस्टन्स ठेवायचा, मास्कचा वापर करायचा वारंवार सूचना केली जाते आमच्या मार्फत. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, पूल फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. हा देखील येतोय चौकार. प्रथमेशच्या बॅटमधून आपण पाहिलं ज्या पद्धतीने षटकार आणि चौकाराचा पाऊस पडतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 46च्या घरामध्ये जाऊन पोहोचवली जाते. 46. बॉलिंग मार्कसाठी आपण पाहिलं तर शेवटचा हाणामारीचा निर्णायक डेट ओव्हर, अंतिम ओव्हर, स्लॉग ओव्हर, जे लुटमार षटक आपण पाहिलं जातं. अजय तिथे घेऊन येतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं हाफ ट्रॅकर जरूर होता, मात्र या पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने पूल फटका सजवतोय अगदी मिड विकेटच्या दिशेने आपण पाहिलं तर हा चौकार येतोय. प्रथमेशने हात खोललेले आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आत्तापर्यंत तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या. तदनंतर या षटकाची चौकाराने सुरुवात झाल्या. पुन्हा हाफ ट्रॅकर फसला जातोय की काय? शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. कॅच सोडली जाते. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तुषारच्या माध्यमातून नक्की केला जातोय, मात्र तिथे प्रशांत नक्की प्रथमेश तिथे एक शॉर्ट धाव आहे, तिथे आपण पाहिली पंचांचा इशारा येतो. या 2 धावा असतील तर शॉर्ट धावचा पंचांचा इशारा येतो, म्हणजे 1 धाव स्कोरबोर्डवरती ॲड होईल. तुषारला माघारी जावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर तुषार स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र प्रथमेशने तिथे नकार दिला आणि तुषार माघारी जातोय. मिस्टर जगन्नाथ आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाकडे वाटचाल करतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला जगन्नाथला आपण पाहू शकतो, तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मिस्टर प्रथमेश. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, कनेक्टिंग फटका बॅटच्या रडामध्ये येतोय, जाऊन पोहोचवला जातोय 6 धावांसाठी. सीमारेषे बाहेर हा आहे षटकार, प्रथमेशच्या बॅटमधून येणारा खणखणीत 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 षटकार. तर या षटकारानंतर संघाची धावसंख्या आकार घेते, उकार घेते, सजवली जाते, जाऊन पोचते ती म्हणजे 53 या धावसंख्येवरती. 53. व्हॉट अ बॅटिंग. आपण पाहिले तर आत्तापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. चौथा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग होते. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. बॉल कॅरी करेल. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता प्रथमेशचा, मात्र तिथे थांबवलं जगन्नाथने. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली जगन्नाथने. नवीन आलेला फलंदाज स्ट्रायकिंगवरती आपण पाहू शकतो. संघाची धावसंख्या 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचवलेली आहे.
14 चेंडूमध्ये 33 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना प्रथमेशला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंगमध्ये मिस्टर जगन्नाथ पाहतोय, ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग होता, फसला जातोय फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय तर जाऊन पोहोचले 54 या धावसंख्येवरती, 54. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न, सुटली जाते, एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि या 2 धावेसाठी आपण पाहिलं तर या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल अब तक 56 या धावसंख्येवरती. तर 57 धावेचं आव्हान असेल, 57 रन्स टू विन इन 4 ओव्हर्स. सोमेश्वरवाडी या संघाला आपण पाहिलं तर 57 धावेचं आव्हान आहे. सॅनिटायझरचा यूज सर्वांनी करायचा. प्रेक्षक आपण पाहिलं, प्रेक्षकांना खेळाडूंना ही विनंती आहे, मास्क परिधान करायचं आहे, सोशल डिस्टन्स ठेवायचं आहे, कोविड-19चे सर्व नियमांचं पालन करून या आयोजनाचा तुम्ही आस्वाद घ्यायचा. विनंती वारंवार तुम्हाला केली जाते, सोशल डिस्टन्स ठेवायचं आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आणि मास्क परिधान करूनच या मैदानामध्ये तुम्ही उपस्थित राहायचा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. मैदानात कृपया गर्दी करू नका. उद्या मैदानात संडेला कोणालाही घेतलं जाणार नाही. लक्ष द्याल ना? हां, फक्त लाईव्ह बघा. मैदानात कोणालाही चान्स दिला जाणार नाही असं जारी सांगा. 57 धावेचं आव्हान आहे सोमेश्वरवाडी या संघाला. तर मैदानामध्ये जे प्रेक्षक येतात त्यांना, माझ्या प्रेक्षक मायबापांना, प्रेक्षक राजा वर्गाला विनंती असेल, आपण मैदानामध्ये येऊ नयेत, कारण की कोविड-19च्या नियमामुळे मैदानामध्ये कोणालाही एंट्री नाही आहे. मात्र इंडिया क्रिकच्या माध्यमातून तुम्ही या प्रेक्षेपण लाईव्ह पाहू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, मनापासून तुम्हाला एक विनंती आहे की मैदानामध्ये येण्याचं टाळा. सर्व प्रेक्षक राजा वर्गांना विनंती आहे आणि तुम्ही इंडिया क्रिकच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण पाहू शकता. अर्थातच ब्लॅक कोब्रा क्रिकेट क्लब आयोजित वागेश्वरी चषक वर्ष दुसरं आहे, दिवस दुसरा आहे. आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने हा सामना खेळला जातोय. कमळगड वर्सेस सोमेश्वरवाडी या 2 संघांमध्ये खेळला जाणारा सामना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण निवडत असताना कमळगड हा संघ 57 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे कमळगड या संघाला 57 रन्स टू विन. ज्यांचे आता सामने झालेत ना, कृपया त्यांनी मैदान खाली करावे, कारण मैदानात 50 माणसांव्यतिरिक्त सांग. अरे हा सर्वांना कुठे सांगत बसतात. तर जे संघ पराभूत झाले ना त्यांनी कृपया मैदान सोडावे असं नाही. येस नाही नाही यानंतर होणारा सामना एनसीसी आहे. हा जो काय आहे तो बरोबर हा सांगितलं. तर यानंतर होणारा सामना एनसीसी वर्सेस JHKM बोरगाव या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती आहे, आपण टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय नाणेफेक करून घेण्यासाठी. माफ करा, यानंतर होणारा सामना शिवतेज मालतपूर वर्सेस एनसीसी या दोन्ही संघांमध्ये आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. यानंतर होणारा सामना शिवतेज मालतपूर वर्सेस एनसीसी वेरुळी या 2 संघांमध्ये आहे. आपण दोन्ही संघांच्या कॅप्टन्सनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अर्थातच टॉस का बॉस या व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा कॉल आहे दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना, आपण टॉस का बॉस व्यासपीठावरती यायचं आहे, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे.
चला स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो, उशीर होतोय. तर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांना, सर्व प्रेक्षक राजा वर्गांना विनंती करतो, मैदानामध्ये जर आपण येत असाल तर आपण मैदानामध्ये येऊ नये ही कळकळीची विनंती आहे या आयोजकांकडून. कारण की कोविड-19चे नियम सध्या पाळले जातात. मैदानामध्ये 50पेक्षा जास्त प्रेक्षक वर्गाला एंट्री नाही आहे. आणि तदनंतर आपण पाहू शकतो तर इंडिया क्रिकच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षेपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहू शकता. आणि मैदानामध्ये उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना मी विनंती करेल, चला प्रेक्षकांना विनंती आहे, आपण मैदानामध्ये येण्यासाठी टाळा, मैदानामध्ये येऊ नये ही कळकळीची विनंती आहे. कारण की इंडिया क्रिकच्या माध्यमातून तुम्ही हे लाईव्ह प्रेक्षेपण पहा. दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचे विनंती करतो. ओपनिंग बॅट्समन आपण मैदानामध्ये यायचं आहे. हे स्पीडअप घ्यायचा. अंपायर्स देखील मैदानामध्ये ताबा करतायत. तर प्रेक्षकांना वारंवार विनंती आहे, आपण मैदानामध्ये यायचं टाळायचं आहे. कारण की मैदानामध्ये कुठल्याही प्रेक्षक वर्गाला एंट्री नाही आहे. कोविड-19चे नियम पाळून हे आयोजन, हे भव्य दिव्य आयोजन खेळवलं जातं, हे सामने खेळवले जातात. तर प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून, इंडिया क्रिकच्या माध्यमातून तुम्ही हे लाईव्ह प्रेक्षेपण पाहू शकता. चला यानंतर होणारा सामना, जो पहिला गट आहे तो पहिला गट आपण खेळवणार आहोत. अक्षरशः पहिला सामना जो आपण पाहिला तर जय महाराष्ट्र कोंडवली हा संघ एक सामना विजय करून पुढच्या फेरीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि या सामन्यामध्ये जो संघ विजेता होईल तो सामना, तो संघ जाऊन खेळेल, तो म्हणजे जय महाराष्ट्र कोंडवली या संघासोबत. आता यानंतर होणारा सामना, जो संघ विजेता होईल तो जाऊन खेळेल जय महाराष्ट्र कोंडवली या संघासोबत. तर 71 धावेचं आव्हान आहे. 57 धावेचं आव्हान आहे. 57 रन्स टू विन आपण पाहू शकतो. कमळगड या संघाला ओपनिंग बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतो मिस्टर अजय जाधव. तर नॉन स्ट्रायकिंगवरती लक्ष आहे ॲज अ कॅप्टन मिस्टर विकास जाधव. एक सुरेख गोलंदाजी विकासच्या माध्यमातून बघायला भेटली. पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीने विकास गोलंदाजीसाठी आला, धावसंख्या रोखली, 8 धावा विकासने खर्च केल्या. तर बॉलिंग मार्कसाठी मिस्टर तुषार आपण पाहतोय. पहिलं षटक, पहिला चेंडू अगदी स्टंप लाईनमध्ये होता. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. अपील तिथे होते, जोश तिथे नाहीये. मात्र आपण पाहू शकतो आपल्या निर्णयावरती ठाम असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 57 धावेचं आव्हान आहे. 57 रन्स टू विन आपण पाहू शकतो. 4 षटकांचा खेळ आहे. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये टाकलं जातं तुषारच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, कवप फटका आपण पाहू शकतो. ज्या पद्धतीने पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटला भेदून हा चेंडू जातोय 4 धावांसाठी. सीमारेषे पार हा येतोय चौकार. व्हॉट अ बॅटिंग. अजयचा फॉर्म आपण पाहिला तर अगदी जागच्या जागी उभी होता. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॉल येऊन दिला, टायमिंग तिथे घेतला आणि तदनंतर टायमिंग फटका आपल्याला बघायला भेटला. पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून ज्या पद्धतीने चेंडू भेदून जातोय 4 धावांसाठी हा येतोय चौकार. पहिला चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती थोडंसं अडचणीत टाकलं होतं गोलंदाजाचे आणि तदनंतर आपण पाहू शकतो रिलीज फटका तिथे येतोय. प्रेशर रिलीज करणारा फटका जरूर होता, तो म्हणजे अजयच्या माध्यमातून आलेला हा चौकार. संघाची धावसंख्या 4 वरती. 57 धावेचं आव्हान पार पाडण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग होती. सेम शॉट आपण पाहतोय. पॉईंटच्या डोक्यावर चेंडूच्या मागावरती क्षेत्ररक्षक जरूर आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. हा देखील येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. व्हॉट अ बॅटिंग. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर तदनंतर येणाऱ्या चेंडूवरती ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, अक्षरशः चर्चेला उधाण आणतोय. गोलंदाज तिथे सांगतोय येणाऱ्या चेंडूवरती नक्की कमबॅक करण्याचा प्रयत्न मी करेल. तुषारच्या माध्यमातून तिथे क्षेत्ररक्षणाला इशारा येतोय. मात्र कौतुक करेल मी फलंदाज अजयचं. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर ज्या पद्धतीने कमबॅक करतोय. 2 चेंडूवरती 8 धावा अक्षरशः कुठल्या ते म्हणजे फलंदाज अजयने. 57 धावेचं आव्हान पार पाडण्यासाठी शंख इथे फुकलेला आहे. सुरुवात इथे झालेली आहे. चौथा चेंडू पुन्हा एकदा अजयसाठी. आपण पाहिलं तर लाईन शोधण्याचा प्रयत्न तिथे केली जाते. दिशा शोधण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. स्वैर मारा येतोय. लाईन इथे बदलली जाते. आतापर्यंत आपण पाहिलं पहिला चेंडूचा विचार केला तर गुडलेनचा चेंडू होता, तिथे फसला गेला फलंदाज अजय. आणि तदनंतर पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग असताना बॅक टू बॅक कव्हर फटके अजयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बैठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. कमबॅक करतोय मी म्हणेल गोलंदाज इथे तुषार. कारण की 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर तदनंतर स्वैर मारा नक्की आला. आणि तदनंतर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होत्या. डॉट चेंडू आल्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा आत्मविश्वास नक्की गोलंदाजाचा वाढला असेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या मार्फत इथे केला जातोय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट बॅटने व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जरूर आहे. आपण पाहिलं तर 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. बॉल जज करण्याचा प्रयत्न इथे जरूर होता, मात्र तोपर्यंत नो मॅन्स लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या गेल्या. तर या 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. 11 लॉस ऑफ 0 विकेट. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू अजय याच्यासाठी. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र आपण पाहिलं तर इफ यू मिस आय डेफिनेटली हिट. त्रिफळा चित होतं, त्रिफळा उद्ध्वस्त केल्या जातात, त्रिफळा वाकवल्या जातात आणि पहिल्या विकेटचं पतन होतं. मिस्टर अजय बॅक टू द पवेलियन. चला स्पीडअप घ्यायचा नवीन बॅट्समन. 11 या धावसंख्येवरती पहिला मोहरा बाद झाला, तो म्हणजे अजयच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का या संघाला लागलेला आहे. कौतुक करेल तुषारचं. आपण पाहिलं पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसऱ्या चेंडूवरती देखील चौकार आला आणि तदनंतर कुठेतरी तुषारने आपली लाईन आणि आपला टप्पा बदलला आणि तदनंतर कमबॅक करत असताना अजयसारखा फलंदाजाला पुन्हा एकदा परतीच्या रस्त्यावरती परत पाठवण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज तुषार. तर मैदानामध्ये जो प्रेक्षक राजावर्ग येत असेल त्यांना विनंती आहे, आपण कृपया करून या विनंतीला मान द्या. कळकळीची विनंती आहे, आपण मैदानामध्ये येऊ न येतं. कारण की कोविड-19च्या नियमानुसार मैदानामध्ये फक्त 50 प्रेक्षकांना ही त्या एंट्री आहे. आपण इंडिया क्रिकच्या माध्यमातून हे प्रेक्षेपण लाईव्ह पाहू शकता. त्याचबरोबर KSK प्रतिष्ठानाच्या सिनियर क्रिकेटर माननीय सन्माननीय संजयजी मोरे साहेब, तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. संजयजी मोरे साहेब, आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं, या व्यासपीठाची शोभा वाढवायची. वेलकम सर. माननीय सन्माननीय संजयजी मोरे साहेब, KSK प्रतिष्ठानच्या सिनियर क्रिकेटर आपण पाहू शकतो. व्यासपीठावरती यायचे साहेब, नक्की आपण व्यासपीठावरती आलात, या व्यासपीठाची शोभा वाढवलीत आणि नक्की या आयोजनाचं मी कौतुक करेल. आयोजन आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने पाहुणे व्यासपीठावरती येत असताना तिथे त्यांना सॅनिटायझर केलं जातं, सॅनिटाईज केलं जातं, त्यांना मास्क दिलं जातं, कोविड-19चे नियम इथे पाळले जात आहेत. कौतुक करेल या आयोजनाचं, ज्या पद्धतीने कोविड-19चे नियम पाळून
हे आयोजन, हे भव्य दिव्य क्रिकेटचे सामने, भव्य दिव्य आयोजन इथे खेळवलं जात आहे आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो, इंडिया क्रिकच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह प्रेक्षेपण पाहायचं आहे. बॉलिंग मॅचकडे जातो, पुन्हा एकदा जातो क्रिकेटच्या खेळाकडे. दुसरं षटक मैदानामध्ये. येस, आपण पाहिलं तर अगदी गती कमी होती या चेंडूवरती. फुलटॉस चेंडू होता, तिथे आपण पाहिलं स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. डेंजर झोनला आहे विकास. पंचांकडे मागणी आहे, दबाव पंचांवरती टाकण्याचा प्रयत्न आणि मैदानामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. आपण पाहिलं टेक्निकल टीम म्हणजे इंडिया क्रिककडे हा निर्णय पंचांनी दिलेला आहे. विकास तिथे डेंजर झोनला होता, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण झालं, यष्ट्यांचा वेध तिथे घेण्यात आला आणि तदनंतर पाहिलं तर एक धाव देखील कंप्लीट केली. मात्र ही धाव आहे की नाही, इथे विकास डेंजर झोनला असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये हा निर्णय इंडिया क्रिकच्या कोर्टामध्ये प्रेक्षकांनी टाकलेला आहे आणि इंडिया क्रिक टेक्निकल टीमचा निर्णय येतोय. इथे फलंदाज विकासला बाद दिलं जात आहे. फलंदाज विकास आपण पाहिलं तर माघारी जावं लागेल. मात्र कौतुक करेल मी क्षेत्ररक्षणाचं, ज्या पद्धतीने बॉल आला मिड विकेटच्या दिशेने, बॉल कॅरी करून लगेचच यष्ट्यांचा वेध घेण्यात आला. तदनंतर विकाससारख्या फलंदाजाला अगदी स्वस्तामध्ये माघारी पाठवल्या. ॲज अ कॅप्टन विकास आपण पाहिला तर नाराज होत असताना, कारण की एकही चेंडू त्याच्या मार्फत आत्तापर्यंत खेळला गेला नाही आहे. संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती आत्ताची एकच धाव स्कोरबोर्डवरती ॲड झालेली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय गणेश जाधव मैदानाकडे येतोय. त्याचबरोबर प्रशांत जाधव आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला तिथे उभा आहे. गणेश जाधव स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय प्रशांत जाधवला, नॉन स्ट्रायकिंगवरती गणेशवरती लक्ष आहे. संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. मी कौतुक करेल ज्या पद्धतीने गोलंदाजांचा मारा, गोलंदाजा टिचून मारा मैदानामध्ये सुरू आहे. 57 धावेचं आव्हान पार पाडण्यासाठी ते प्रयत्न करत असताना कमलगड हा संघ आपण पाहतोय. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजाच्या मार्फत या संघाला बॅकफुटवर पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालेला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आत्तापर्यंत 5 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकातील क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण तिथे हालचाल करत असताना आपण पाहतोय. फाईन लेगचं क्षेत्ररक्षक तिथे कवच्या दिशेने सरसावत असताना हे क्षेत्ररक्षण सजवलं जातं ते म्हणजे प्रशांत जाधव यासाठी. अराउंड विकेट मारा करण्याचा प्रयत्न निलेशचा. पुल फटका, पॉवरफुल फटका, सुपर फटका आहे. क्षेत्ररक्षण तैनात आहे, मात्र चेंडू जातोय डोक्याच्या वरून. थोडासा वेळ नक्की पंच घेतात आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतात. हा आहे षटकार, मॅक्सिमम फटका, प्रेशर रिलीज करणारा फटका नक्की मी म्हणेल. कारण की आपण पाहिलं तर 2 मोहरे तिथे बाद झालेत. एका साईडला अजयला माघारी पाठवलंय, त्यानंतर दुसऱ्या साईडला विकासला देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवलंय आणि त्यानंतर संघ अडचणीत असताना प्रशांतची ज्या पद्धतीने बॅटिंग आपण पाहतोय, पहिला चेंडू प्रशांतने आपल्या बॅटमधून खेळलेला आहे आणि त्या पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अक्षरशः संकटमोचक खेळी करत असताना प्रशांत मैदानामध्ये 57 धावांचं आव्हान पार पाडण्यासाठी प्रशांतची फलंदाजी महत्त्वाची भूमिका घेईल. कारण की गणेश आहे त्याच्यासोबत साथीला साथ देणारा. पहिला चेंडू आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने प्रशांतच्या माध्यमातून खेळत असताना डीप मिड विकेटच्या दिशेने हा षटकार आला. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल केला जातोय. अराउंड विकेट टाकण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज निलेशच्या मार्फत. तिसरा चेंडू मैदानामध्ये प्रशांतसाठी. फुलटॉस चेंडू आपण पाहिलं तर लोड फुलटॉस चेंडू नक्की होता. टॅप फटका तिथे खेळण्यात आला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. प्रथमेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण होत्या आणि फेकी केली जाते यष्टीरक्षकाकडे. एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते आणि या एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 लॉस ऑफ अ 2 विकेट ही धावसंख्या पाहतोय ती म्हणजे कमळगड या संघाची. 57 धावांचा आव्हान आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्विंग गोलंदाजी ज्या पद्धतीने लेग कट आपल्याला बघायला भेटला तर निर्धाव चेंडूची सांगता होते. त्याचबरोबर माननीय सन्मान्य शिवसैनिक सुनीलजी वाडकर साहेब यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. माननीय सन्मान्य सुनीलजी वाडकर साहेब शिवसैनिक इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतो.
पुन्हा एकदा सुरेख फटका बॅटच्या रडामध्ये येतोय, मात्र लांबी कमी, उंची जास्त, क्षेत्ररक्षक तैनात आहे, बॉल कॅरी करेला, मोठ्या विकेटचं पतन होतं. आपण पाहिलं तर ही मोठी विकेट ज्या पद्धतीने गणेश जाधव आपण पाहिलं तर माघारी जातोय, कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने मिस्टर जगन्नाथ तिथे तैनात होता मिड विकेटच्या दिशेने, हा फटका सुरेख होता, बॅटच्या रडामध्ये नक्की चेंडू आलेला होता. आणि तदनंतर आपण पाहिलं तर मिस टायमिंग शॉट म्हणता येईल, कारण की टायमिंग तिथे अचूक जुळलं नाही. तदनंतर आपण पाहिलं तर ती लांबी, ते षटकाराची लांबी तिथे पोचवण्यामध्ये इथे अयशस्वी झाला, तो म्हणजे गणेश, आणि विकेटचं पतन झालं. तिसरी विकेट आपल्या स्कोरवरती ॲड होत असताना आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 19 वरती असताना तिसऱ्या विकेटचं पतन होतं मिस्टर गणेश. तर नवीन फलंदाज आपण पाहिलं मैदानाकडे वाटचाल करतोय. स्ट्रायकिंगवरती मिस्टर प्रशांत असताना आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, आपण पाहिलं तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मॅक्सिमम साठी सीमारेषे बाहेर, हा येतोय प्रशांतच्या बॅट मधून, दुसरा खणखणीत षटकार. वॉट अ बॅटिंग, वॉट अ बॅटिंग. आपण पाहू शकतो सफल तिथे झाला, आणि सफल झाल्यानंतर या 6 धावा संघाची धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचवली, 25. येस, थँक्यू सो मच. मैदानाच्या बाहेर जो खेळाडू आहे त्याने मैदानामध्ये बॉल पोचवला, खरं तर वेळ आमचा वाचवलात, त्यासाठी आभार. आणि येस, टीम मीटिंग घ्यायची नाही आहे मैदानामध्ये, टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. थँक्यू सो मच. आणि आपल्याला 20 मिनिटांचा अवधी आहे, वारंवार सूचना येते, कारण की वेळेवरती तुम्ही सामने संपवायचे आहेत. पहिल्या इनिंगसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिले जातील. 20 मिनिटाच्या वरती जर कालावधी गेला तर पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आपण विचार केला तर 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असताना रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 16च्या सरासरीने रन रेट आहे. रिक्वायर्ड रन रेट विजयासाठी आपण पाहिलं तर सरासरी 16च्या धावसंख्येने इथे धावा गोळा कराव्या लागतील प्रति षटकामागे. आपण पाहिलं तर 16 धावा, 32 धावांचा 12 चेंडूमध्ये आव्हान आहे. अजूनही 57 धावांचा पाठलाग करत असताना तिसरं षटक ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग झाल्यानंतर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने तिसऱ्या षटकासाठी जगन्नाथला घेऊन आल्यात, जगन्नाथ नावाचा मोर्चा तिथे घेऊन आला, पहिला चेंडू निर्धाव जातोय. ॲक्शन आपण पाहिलं तर सायडम ॲक्शन नक्की आहे जगन्नाथची, कुठेतरी कोण तयार करण्याचा प्रयत्न जगन्नाथच्या मार्फत तिथे केला जातोय. येस, बॅकच्या रडामध्ये आलेला चेंडू, यॉर्कर चेंडू आपण पाहिलं मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत होते, बॅकअप त्याला येतोय मिड विकेटच्या दिशेने, डीप मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. तर या एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजे 26 या आकड्यावरती. अजूनही 10 चेंडूमध्ये 31 धावांचं आव्हान असेल. रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 17च्या सरासरीने धावा इथे गोळा कराव्या लागतील प्रत्येक षटकारामागे. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. प्रथमेश तिथे येतोय, बॉल कॅरी करतोय, दुसऱ्या धावेसाठी डेंजर झोनवरती आहे, फेकी चुकीची होते. आपण पाहिलं तर बॉलर एंडकडे इथे फेकी असते, तर तिथे डेंजर झोनवरती होता मिस्टर विशाल. मात्र ज्या पद्धतीने या 2 धावा अर्पित केल्या, या 2 धावा ते कनेक्ट केल्या, या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली ती म्हणजे 38 या धावसंख्येवरती.
चला एक कळकळीची विनंती, थोडंसं मैदान खेळाडूंनी खाली करायचं आहे, सोशल डिस्टन्स ठेवायचं आहे. आयोजक राऊंडअप मारतील, ज्या खेळाडूचा मास्क नसेल त्यांनी मैदानाच्या बाहेर यावं विनंती आहे, कारण की आयोजकांना कुठल्याही खेळाडूंनी डोकेदुखी करायची नाही आहे. मैदान थोडंसं खाली करायचं आहे, तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही आहे. विनंती आहे. हॅलो हॅलो, कोंडवली संघ आपण पलीकडच्या मैदानामध्ये जायचं आहे. कोंडवली, त्याच्यानंतर ते कोण आहेत निळा टी शर्ट वेरुळी, आपण पण पलीकडच्या मैदानात जा, आपल्याला कॉल देईल त्याच्यानंतरच या. त्याच्यानंतर इथे कोण आहे या पवेलियनमध्ये कोण आहे मित्रांनो, पलीकडच्या गार्डनमधून बघा प्लीज. खेळणारे फक्त थांबा, बाकीचे जाऊ द्या तिकडे. आणि खुर्च्या जरा लांब लांब ठेवा मित्रांनो. 12,000 भरलेत मित्रांनो आता. मित्रांनो खुर्च्या लांब लांब ठेवा, सामन्याला सुरुवात होणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही आयोजकांचे नियम ऐकत नाही आहे. खुर्च्या सर्वांनी सोशल डिस्टन्स ठेवा, कारण की कोपर खेळण्यामध्ये राऊंडअप चालू आहे. वारंवार या आयोजनावरती नजर आहे, सर्वांची लक्ष आहे. सर सर्वांनी मास्क परिधान करा, कारण की आयोजकांचा फेरफटका झाल्यानंतर ज्या खेळाडूचा मास्क नसेल त्यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल, ही विनंती आहे. सर्व खेळाडूंना कळकळीची विनंती आहे की ग्राउंडच्या बाहेर जे प्लेयर आहेत त्यांनी सर्वांनी मास्क परिधान करा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवा. आणि ज्यांची खेळाडूंची मॅच नाही इथे त्यांनी बाजूच्या ग्राउंडमध्ये जाऊन थांबले तर बरे, त्यांना बोलवण्यात येईल. आत्ताच फाईन भरलेला आहे, त्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती आहे की ग्राउंडमध्ये जास्त जण थांबू नका. येस अंपायर, मॅच चालू करायचे, थोडासा स्पीडअप द्यायचा आहे. येस कोंडवली संघ तुम्ही देखील थोडासा लांब लांब बसायचं, खुर्चीवरती जे खेळाडू आहेत थोडंसं सोशल डिस्टन्स ठेवायचं आहे. तर हे माननीय सन्माननीय राष्ट्रवादी पक्षाचे समाजसेवक सन्माननीय संतोषदादा कोंडळकर साहेब यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. व्यासपीठावरती देखील सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण मास्क परिधान करायचं आहे. येस या वाईट नंतर संघाची धावसंख्या 38 या धावसंख्येवरती पाहतोय. चौथं षटक मैदानामध्ये टाकण्यासाठी राहुलला आणलं जात आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. दुसरा चेंडू आपण पाहू शकतो. अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग झाल्यानंतर तिथे चुकी होत्या. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी बाईटच्या स्वरूपामध्ये या धावा खर्च केल्या जातात. तर धावसंख्येची मजल आपण पाहतो 42 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचते. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. चौथ्या षटक 57 धावांचं आव्हान आहे. 4 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 15 धावा, एक मोठा फटका आपण पाहू शकतो. विजय आणि पराजय यामधलं अंतर नक्की कमी करू शकतो. लक्ष असेल ते म्हणजे गोलंदाजा राहुल याच्यावरती. तिसरा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. मात्र आपण पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना इथे खेचून आणण्याचा प्रयत्न केला जातोय. कमळगड या संघाकडून आपण पाहू शकतो स्ट्रायकिंगवरती मिस्टर प्रशांत. ज्या पद्धतीने प्रशांतची फलंदाजी आपण पाहिली तर 3 षटकार त्याच्या बॅटमधून नक्की आलेले आहेत. यॉर्कर चेंडू खोडून काढण्याचा प्रयत्न 20 शेपमध्ये खेळला जातो. क्षेत्ररक्षक तिथे येतो, बॉल कॅरी करतो. 1 धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे डेंजर झोनला नक्की आहे. यष्टीचा वेध घेतला जातोय. आपण पाहिलं तर एका धावेनंतर संघ शांत बसतोय. एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता. तर पुन्हा एकदा विनंती आहे डकआउटमध्ये जे सर्व खेळाडू आहेत मास्क मित्रांनो वापरा, कारण की तुम्ही मास्क परिधान करा. कारण कोपर खेळण्यामध्ये आपण पाहिलं तर फेरफटका सुद्धा सुरू आहे.
या आयोजनावरती नजर आहे. मास्क परिधान करायचं आहे. येस. येस, व्यासपीठावरती देखील आमचे लाडके मान्यवर आहेत, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती थोडासा सोशल डिस्टन्स ठेवायचा. तर विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहू शकतो सोमेश्वरवाडी हा संघ इथे विजेता होतोय. विजयी संघाचा हार्दिक 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 कौतुक करतो आणि कमळगड संघाला हार्ड लक बॅड लक. मात्र पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा देतो. तर टॉससाठी यायचंय जय महाराष्ट्र कोंडिवली संघ आणि सोमेश्वरवाडी संघ. आपण लगेच टॉससाठी यायचंय. दोन्ही कॅप्टन्सनी टॉस का बॉस व्यासपीठावरती यायचंय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन्सनी यायचंय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. येस, माननीय सन्माननीय श्री संतोषजी दादा कोंडाळकर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते तिथे नाणेफेक घेण्यात यावी. सुनील वाडकर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय सुनीलजी वाडकर साहेब यांच्या देखील शुभ हस्ते नाणेफेक घेण्यात येईल. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करेल आपण यायचंय. जय महाराष्ट्र कोंडिवली संघ त्याचबरोबर सोमेश्वरवाडी संघ दोन्ही कॅप्टन्सनी यायचं. सोमेश्वरवाडी संघ आपण लाईनअपचा नियम मित्रांनो पाळत जा, कारण की ती शिस्त आपल्या संघाला खूप शोभून दिसते, या आयोजनाला देखील शोभून दिसते. थँक्यू सो मच. चला कॅप्टन्स मान्यवर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वाट पाहत आहेत. आपण यायचे त्वरित थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. मास्क परिधान करून सर्व कॅप्टन्सनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि मित्रांनो खेळ आहे, क्रिकेटचा खेळ आहे, कुठल्याही गोष्टीचं वाईट मानून घेऊ नका. कोविड-19च्या नियमामुळे जो संघ पराभूत झालेला आहे त्या संघाने दुसऱ्या मैदानामध्ये बसला तरी चालेल. जो संघ पराभूत होईल त्याने दुसऱ्या मैदानामध्ये बसून या मॅचचं या आयोजनाची आस्वाद घ्यायचा आहे.